सर्व मनीप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर. बघा लवकरच व्हॅलेंटाईन डे येतो आहे. त्याच्यासाठी मी आज हे किचन बनवलेले आहे. तर याचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. बघा इतक्या प्रकारचे मी हार्ट शेपचे किचन बनवलेले आहे. तुम्ही ते सगळे ट्राय करू शकतात. याचा पण व्हिडिओ अवेलेबल आहे. याचा पण व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहे. हे वेगळे वेगळे प्रकारचे हार्ट शेपचे किचन मी बनवलेले आहे. बघा याचा पण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल. बघा व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने हार्ट शेप किचन मी आज बनवणार आहे. तर आता हे बघा मी ह्या पद्धतीचं किचन तुम्हाला आज शिकवणार आहे. बघा हार्ट शेप आहे, सिंगल आहे. बघा डबल नाही करायचं आहे त्याला, आपल्याला सिंगलच एक. हे प्लेनमध्ये केलं आहे, पिंक कलरमध्ये आणि एक रेड कलरमध्ये. प्लेन कलरमध्ये करायचं असेल तर प्लेन कलरमध्ये करू शकता, किंवा अशी लाइनिंग तुम्हाला करायची असेल तर तुम्ही अशी रेड लाइनिंग करू शकता त्याला. तर चला मग आपण सुरुवात करूया. हा हार्ट शेप किचन कसं बनवायचा. अगदी झटपट होतो, एकदम सिंपल आहे आणि क्यूट पण दिसतो एकदम. त्याचा शेप पण एकदम परफेक्ट आहे, बघू शकताय तुम्ही. त्याच्यासाठी मी आता 6 नंबरचे मोती वापरणार आहे. रेड कलरचे आणि व्हाईट कलरचे मोती कलरचे आहेत. अशा पद्धतीने मी वापरणार आहे. तर तुम्हाला प्लेन कलर वापरायचा असेल तर तुम्ही प्लेन कलर वापरा. आणि मी अशी बॉर्डर करणार आहे रेड कलरची, जशी ह्यामध्ये केली आहे तशी. 6 नंबरचे मोती घ्या, 5 नंबरचे घ्या. तुम्हाला छोटे मोठे घ्यायचे असेल तेवढे तुम्ही घेऊ शकता. 2 नंबरची सुई आहे माझ्याकडे, नेहमी तीच वापरते मी. आणि नायलॉन वायर आहे 5 नंबरचा. तर सुरुवातीला आपल्याला 3 रेड कलरचे मोती घ्यायचे आहे. सुरुवातीला 3 मोती रेड कलरचे आणि 1 मोती व्हाईट कलरचा. असे 4 मोती आपल्याला सुरुवातीलाच घ्यायचे आहेत. बघा हे 4 मोती सुरुवातीला घ्यायचे आणि इथे शेवटी गाठ दिलेली आहे, गाठ घ्यायची आहे लावून इथे. आणि मग काय करायचं, हा जो शेवटचा लाल मणी आहे ना, त्याच्यामधून सुई वरती काढून घ्यायची आहे आणि त्याचा चौकोन तयार करायचा. बघा चौकोन तयार झाला इथे. आता सुई फिरवून घ्यायची आहे आणि व्हाईट कलरच्या मोत्यात काढून घ्यायची. बघा या व्हाईट कलरच्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला सुरुवात करायची आहे. आता इथे 3ही मोती व्हाईट कलरचे घ्यायचे. पुढच्या स्टेपला आपल्याला 3ही मोती व्हाईट कलरचे घ्यायचे आहे. हे घेतले 3 मोती व्हाईट कलरचे आणि ह्याच व्हाईट कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा इकडनं दोरा निघाला, सुई इकडनं मी बाहेर काढून घेतली आहे. बघा अशा पद्धतीने आपले 2 चौकोन तयार झाले. बघा आता ह्या मोत्यात सुई वरती काढून घ्यायची. दोरा व्यवस्थित ओढा. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे 2 चौकोन तयार करायचे आहे सुरुवातीला. आता आपल्याला पुढे घेताना 1 मोती पांढरा आणि 2 मोती लाल कलरचे घ्यायचे. बघा आणि दोरा बघा ह्या मोत्यातून निघालेला आहे बाहेर, त्याच मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची, खालच्या दिशेने वरती काढायची आहे. बघा अशा पद्धतीने इथे खाली एकच चौकोन घेतला, त्याच्यावरती आपल्याला 3 चौकोन घ्यायचे आहे. आता सुई फिरवून मी ह्या बाजूला काढून घेणार आहे. आपण स्टेप बाय स्टेप करणार आहे. बघा या बाजूला मी सुई काढून घेतलेली आहे. आता इथे पण आपल्याला 3 मोती घ्यायचे आहे. तर सुरुवातीला 2
लाल मोती आणि मग एक पांढरा मोती घ्यायचा. बघा, आणि दोरा खालच्या दिशेने निघाला आहे ना, त्याच्या वरच्या बाजूने सुई बाहेर काढून घ्यायची आणि त्याचा एक चौकोन तयार करायचा आहे. बघा, ही खालची बाजू तयार होते आहे. बघा, आपण खालून सुरुवात केलेली आहे. पहिला एक चौकोन झाला, त्याच्यावरती 3 चौकोन झाले. आता त्याच्यावरती 5 चौकोन आपल्याला करायचे आहे. तर बघा, सुई आता फिरवून ह्या पांढऱ्या मोत्यात काढून घ्यायची. ह्या पांढऱ्या मोत्यामध्ये काढून घ्यायची आहे. बघा, पांढऱ्या मोत्यात काढून घेतल्यानंतर आपल्याला आता वरती 3ही मोती पांढऱ्याच रंगाचे घ्यायचे आहे. तीनही मोती पांढऱ्याच रंगाचे घेतले मी. बघा, दोरा या दिशेने निघाला आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. बघा, आता सुई फिरवून घेऊ आणि ह्या बाजूला काढून घेऊ. इथे आपला एक शेवटचा चौकोन बाकी आहे, त्याच्यामुळे आपण सुरुवातीला इकडचा चौकोन पूर्ण करू आणि मग दुसऱ्या बाजूला सुरुवात करू. दोरा ओढताना व्यवस्थित ओढा, म्हणजे मागचे चौकोन सुटणार नाही. बघा, इकडच्या मोत्यात आपण सुई काढून घेतलेली आहे शेवटच्या मोत्यामध्ये. आता इथे आपल्याला 2 मोती लाल कलरचे घ्यायचे. 2 मोती लाल आणि एकच मोती पांढऱ्या कलरचा घ्यायचा आहे. आणि बघा, दोरा खालच्या दिशेने निघाला आहे, त्याच्या वरच्या दिशेने आपल्याला सुई खाली काढून घ्यायची आहे. बघा, ही रेड कलरची बॉर्डर तयार होते आहे इथे. आता आपल्याला सुई फिरवून इकडे काढून घ्यायची आहे. बघा, आता सुई या खालच्या मोत्यातून, बघा, या खालच्या मोत्यातून मग या वरच्या पांढऱ्या मोत्यात काढली मी. बघा, ही बॉर्डर लाईन रेड कलरची. आता इथे आपल्याला पुढे चौकोन तयार करायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक रेड कलरचा मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे. बघा, तिसरी स्टेप चालू आहे. हा एक चौकोन, त्याच्यावरती 3 चौकोन, त्याच्यावरती 5 चौकोन करायचे आहेत. तर आता इथे 2 तयार झाले, आपण हा तिसरा करतो आहे. बघा, दोरा वरच्या दिशेने निघालेला आहे, तर सुई मी ह्या मोत्यातून ह्या दिशेला काढणार आहे. बघा, आता इथून या पांढऱ्या मोत्यातून वरती काढायची. बघा, अशा पद्धतीने हा तिसरा चौकोन तयार झाला आपला. आता सुई फिरवून ह्या लाल मोत्यातून ह्या पांढऱ्या मोत्यात घ्यायची आणि हा जो इकडचा पांढरा मोती आहे ना, त्याच्यामध्ये सुई आपल्याला काढून घ्यायची आहे पुढे. आता तिथे आपल्याला घ्यायचे आहे 2ही मोती पांढऱ्याच रंगाचे. हा आपला चौथा चौकोन आहे. बघा, आता ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई खाली काढायची आणि परत ह्या आडव्या पांढऱ्या मोत्यातून आडवी काढून घ्यायची आहे. चार चौकोन तयार झाले आपले. 4 चौकोन तयार झाले. आता इथे जसा शेवटचा चौकोन आहे ना, तसंच इथे पण आपल्याला तयार करायचा आहे. तर बघा, ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई
वरती काढली मी। बघा या पांढऱ्या मोत्यातून सुई वरती काढल्यानंतर एक पांढरा मोती घ्यायचा आणि 2 लाल मोती घ्यायचे। 2 लाल मोती घेतले। बघा दोरा वरती निघालेला आहे ना, तर त्या मोत्याच्या खालच्या दिशेने सुई वरती काढायची। बघा पहिला एक चौकोन, दुसऱ्या स्टेपला 3 चौकोन, तिसऱ्या स्टेपला आपल्याला 5 चौकोन करायला लागले। आता बघा पुढे काय करायचं आहे आपल्याला, नीट बघून घ्या। आता सुई बघा, दोरा बघा कुठे निघालेला आहे, या 2 मोत्यांच्या मधोमध। आता हा पुढचा जो मोती आहे ना, त्या पुढच्या मोत्यात आपल्याला सुई काढून घ्यायची। बघा या पुढच्या मोत्यात सुई काढल्यानंतर आपल्याला 2 मोती लाल कलरचे घ्यायचे, 2 मोती लाल कलरचे आणि एकच मोती पांढरा घ्यायचा। बघा मोती या मोत्यात सुई काढून घेतली आहे। दोरा ह्या दिशेला निघालेला आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने सुई परत बाहेर काढून घ्यायची। बघा आणि आता काय करायचं, सुई फिरवून घ्यायची, ह्या लाल मोत्यात काढून घ्यायची। हा जो वरचा लाल मोती दिसतोय त्या लाल मोत्यात सुई काढून घ्यायची आहे। आता पुढे काय करायचं आहे आपल्याला 3 लाल मोती घ्यायचे, 3 मोती लाल कलरचे घ्यायचे आहे। बघा 3 मोती लाल कलरचे घेतले। बघा स्टेप्स बघा आपल्या, हा एक चौकोन, वरती 3 चौकोन, वरती 5 चौकोन। आता इथे एक चौकोन घेतला आहे, हा सोडून इथे एक चौकोन घेतलेला आहे। आणि आता काय करायचं, सुई आपण ह्या लाल मोत्यात काढून घेतली ना, तर आता इथे हा जो इथला मोती आहे ना लाल कलरचा, बघा हा लाल मोती, तर त्या लाल मोत्यात सुई खाली काढून घ्यायची। बघा बघा ह्या लाल मोत्यातून या खालच्या लाल मोत्यात आपण सुई काढून घेतली आहे। बघा असं फक्त बघा इथे माझ्याकडून हे थोडेसे मोती छोटे झाले, किंचित ते लहान मोती आहे आणि हे पांढरे जे आहे थोडेसे मोठे आहे, त्याच्यामुळे तो लाल मोती तिथे परफेक्ट बसला नाही। म्हणून मी 3च्या जागी 4चे मोती घेणार आहे, 4 मोती घेणार आहे। मी तुम्हाला दाखवते। बघा मी फक्त 4 मोती घेतले इथे, कारण 3 मोती फिट्ट बसले नाही म्हणून मी 4 मोती घेतले। माझ्या मोत्यांची साईज छोटी असल्यामुळे तुम्हाला इकडे दाखवते मी। बघा इथे हा एक चौकोन आणि हा एक चौकोन, आणि ह्या मोत्यापासून ह्या मोत्यापर्यंत 3 मोती फिट्ट बसलेत बघा, म्हणून त्याला असा गोल आकार आलेला आहे। बघा दोन्ही बाजूंनी आलेला आहे। सगळ्या ठिकाणी मी 3-3च मोती घेतलेले आहे। तर तुम्ही सेम कलरचे तुमचे मोती असतील तर तुम्ही 3च मोती घ्या, 3 मोती इथे परफेक्टली बसतात। फक्त माझे थोडेसे छोटे झाले म्हणून मी एक्स्ट्रा मोती तिथे यूज केलेला आहे। तुम्ही आहे तेवढंच घ्या, 3च मोती घ्या, बरोबर बसतील ते तिथे। आता काय करायचं आहे आपल्याला, इकडच्या बाजूचा जो आहे चौकोन तो पूर्ण करायचा आहे। आता सुई आपली इथे आहे ना, आता आपल्याला इकडे काढून घ्यायची आहे, तर फक्त फिरवत जायची आहे अशी आणि इकडे काढून घ्यायची। बघा झिगझॅग मोशन मध्ये ह्या लाल मोत्यातून ह्या पांढऱ्या मोत्यातून अशी आणि ह्या मोत्यात काढून घ्यायची आहे। सरळ सरळ नाही पुढे घ्यायची, दोरा दिसतो त्याच्यामुळे ते चांगलं दिसत नाही। नेहमी दोरा फिरवूनच घ्यायचा चौकोनांमधून। मी केलेला बदल फक्त लक्षात ठेवा, मी 4 मोती घेतले आहेत, तुम्ही फक्त 3च मोती घ्या। तुमचे मोती एकाच साईजचे असतील तर तुम्ही 3च मोती घ्या, ते बरोबर बसतात तिथे। 4ही घेतले तरी काही हरकत नाहीये, हार्टचा तेवढाच आकार छान दिसेल।
बघा आता बरोबर इथे आपण या मोत्यात सुई काढून घेणार आहे. आता इथे पण आपल्याला काय करायचं आहे, एक मोती पांढरा आणि 2 मोती लाल कलरचे. बघा त्याच पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. ज्या बाजूला दोरा निघाला आहे त्याच बाजूने दोरा परत बाहेर काढून घ्यायचा आहे. बघा इथे आपला हा चौकोन तयार झाला ना. आता बघा सुई खाली काढायची आहे. मग अशी आपण ह्या मोत्यातून इकडे सरळ खाली घेतली. आता जर इथे घेतली तर आपल्याला ह्या मोत्यात येता येणार नाही, म्हणून खाली या मोत्यातून ह्या लाल मोत्यात यायचं आहे. वरच्या दिशेने, खालच्या दिशेने वरच्या बाजूला आपल्याला लाल मोती ॲड करायचे आहे. बघा ह्या पांढऱ्या मोत्यातून मी खाली सुई काढली आणि मग ह्या लाल मोत्यांमधून वरती काढते. बघा आणि आता घेणार मी इथे 4 मोती, कारण 4 मोती ह्या बाजूला पण घेतले आहे मी, म्हणून मी 4 मोती घेते आहे. 3 मोती पण तिथे बरोबर बसतात. तुम्ही बघून घ्यायचं किती मोती तिथे बसतायत. बघा इथून दोरा बाहेर निघालेला आहे. आता ह्या लाल मोत्यातून सुई मी बाहेर काढते. बघा इथे आपला हा हार्ट शेप किचन तयार झालेला आहे. बघा तुम्ही शेप बघू शकताय. इथे फक्त मी प्लेन कलर वापरला आणि यांच्यामध्ये फक्त बॉर्डर लाईन मी यूज केलेली आहे. तर तुम्ही प्लेन बनवा किंवा बॉर्डरने यूज करा. आता काय करायचं, शेवटची स्टेप. आता ह्या सगळ्या लाल मोत्यांमधून सुई गोल फिरवून घ्यायची आहे फक्त. बघा इथे गॅप दिसतो आहे ना, हे मोती मोकळे आहेत. बघा इथे पण खाली पण मोकळे आहेत, इथे पण. तर म्हणून काय करायचं, फक्त एकदा ह्या लाल मोत्यांमधून सुई गोल फिरवून घ्यायची आहे, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होतील, सगळे मोती पॅक होतील व्यवस्थित आणि एक परफेक्ट शेप येणार आहे हार्टला. तुम्ही किचन म्हणून यूज करू शकता त्याचं. छोट्या मोत्यांमध्ये यूज केला, म्हणजे छोटे मोती यूज केले तुम्ही, तर तुम्ही त्याचं पेंडेंट गळ्यात घालायला करू शकताय आणि कानातले सुद्धा करू शकताय. खूप सारे बनवून तुम्ही त्याचा वापर करू शकताय. हार पण त्याचा तयार होईल नक्कीच. फक्त तुम्हाला छोटे छोटे मोती घ्यायला लागतील. ज्वेलरीचे मोती असतात ते तुम्ही घेऊ शकताय, म्हणजे तुम्हाला त्याचा एक हार बनवता येईल, नेकलेस आणि कानातले सुद्धा बनवता येतील आणि तुम्ही किचन म्हणून त्याचा वापर तर करू शकताय. बघा सगळ्या बाजूनी मी दोरा गोल फिरवून घेतलेला आहे आणि इथे आपलं हार्ट शेप किचन एकदम व्यवस्थितपणे रेडी झालेला आहे. आणि आता आपण इथे त्याला एक किचनची कडी ॲड करायची आहे. बघा किचनच्या कड्या मिळतात मार्केटमध्ये, त्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला बघा इथे असं ॲड करायचं, तिरप्या बाजूला ॲड करायचं आहे. तुम्हाला सेंटरला ॲड करायचं, सेंटरला पण तुम्ही ॲड करू शकताय, ते तुमच्यावर डिपेंड आहे. बघा इथे सहजपणे अशी रिंग ॲड पण होते. बघा तुम्ही असे खूप सारे किचन करून सेल करू शकताय. बघा किचन बनवून तुम्ही सेल पण करू शकताय. बघ एकदम झटपट तयार होतात आणि क्यूट पण दिसतात. नक्कीच सगळ्यांना आवडतील. बघा अशा पद्धतीने मी हे सर्व किचन तयार केलेले आहे. तुम्ही पण व्हॅलेंटाईन डे स्पेशल म्हणून तुम्ही बनवू शकताय आणि आपल्या प्रिय व्यक्तींना तुम्ही भेट म्हणून देऊ शकताय. बघा आणि ह्या हार्ट शेपच्या किचनची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ह्या सगळ्यांचे व्हिडिओ भेटतील. तीन प्रकारचे
हार्ट बनवलेले आहे मी. हा एक वेगळा प्रकार आहे, हा एक वेगळा प्रकार आहे आणि हा एक वेगळा प्रकार आहे. तर तुम्हाला याच्यातले कुठलाही आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलवर चेक करू शकताय. ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला याची लिंक भेटेल, तुम्ही जाऊन नक्की चेक करा. तुम्हाला हे पण हार्ट शेप किचन खूप आवडतील, हे पण नक्की तुम्ही ट्राय करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.